जे एकनाथ शिंदेच्या गटामध्ये नारायण राणेंना उर्फ कमळीला विचारल्यानंतर प्रवेश होतात आणि राहिला विषय त्या वैभव नाईकांचा, त्या वैभव नाईकाने शिवसेनेच्या त्या वाघाने या निलेश राणेंना असेल या नारायण राणेंना असेल धूळ चारली होती। ही सगळ्यात खटकणारी गोष्ट आहे। काय ह्यांच्यासाठी एवढा यांच्या मनामध्ये राग आहे? कारण ह्यांना धूळ चारली होती। नारायण राणेंचा पराभव हा कुडाळ विधानसभेमधून करणारे हेच ते वैभव नाईक होते। लक्षात घ्या, आज आहेत तुमच्याकडे यंत्रणा, आहेत तुमच्याकडे मशिनी, आहेत तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे, सगळं काही तुमच्याकडे आहे। या सगळ्याच्या जीवावर 6000 मताच्या मताधिक्यावर तुम्ही निवडून आलेले। आता लक्षात घ्या, एका वर्षात तुम्हाला एवढा घाम फोडलाय त्या वैभव नाईकांनी, पुढचं तुमचं कसं होणार आहे 4 वर्षामध्ये? आणि त्यानंतर बघा, हा ताम्रपट नसतो, हे आलेख मी वारंवार सांगतो, हे आलेख असेच राहत नसतात, हे आलेख असे खाली सुद्धा येत असतात, हे लक्षात घ्यायचंय। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जो राणे कुटुंबाचा राडा मी तुम्हाला सगळा सांगतोय, बघा ना काय म्हणाले होते हे उदय सामंत, कशा प्रकारे वैभव नाईकांना एक साथ घालायचा प्रयत्न करतायत, कॉलेजची मैत्री आठवायला लागली, तुम्ही इकडे या, सिंधुदुर्गाच्या विकासासाठी इकडे या। उदय सामंत नेमके काय म्हणाले होते ज्याच्यावर हे राणे एवढे चिडले? जरा हा व्हिडिओ पहा। सिंधुदुर्गात होते यावेळी त्यांनी एक भाष्य केलंय की निलेश राणे सुद्धा वैभव नाईकांना स्वीकारतील, त्यांना मी निमंत्रण देतो पक्षात येण्याचं, असं त्यांनी एक भाष्य केलं। उदय सामंत माझा ऍडवायझर आणि आमच्या घरचा करताना त्याचा ऐकायला कळ उत्तर आहे। मी परवानगी दिल्याशिवाय कोणी त्याला किती